हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. कसे आहात सगळेजण? तर हे बघा, आज ना दिवसभर काही शूट केलं नव्हतं आणि हा व्हिडिओ जो आहे तो वटपौर्णिमेच्या आधीचा आहे, म्हणजे पाऊस यायच्या अगोदरचा आहे. म्हणजे अ, ज्यावेळेस ऊन वगैरे छान होतं. आता आठवडाभर झालं, म्हणजे 3-4 दिवस झालं हे पाऊस तर चालूच आहे. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे आणि तो एडिट करायचा पण राहून गेला आणि टाकायचा पण राहून गेला. त्याच्यामुळं आज टाकते या. तर सुरुवात ना मी आज बघा छान अशी ना तेलाने छान अशी केसांना मॉलिश करताना तिथूनच करणार आहे बघा. कारण की खूप दिवस झालं ना, दररोज केस मोकळे राहिले पाहिजे, सुट्टे राहिले पाहिजे, याच्या नादात ना आपण काय करतो, आपल्या केसांकडे लक्ष देत नाही आणि आपण तेल लावत नाही. आणि लावलं तर फक्त केस धुवायच्या आधी 1-2 तास लावतो आणि झालं. त्याच्यानंतर मग ते केस ना जास्त तुटत तुटत जातात. जेवढं तेल असेल ना केसांना तेवढं खूप छान राहतात केस. आणि वेणी वगैरे घातलं तर एकदम छान राहतात. तर आज मी ठरवलं होतं छान असे डोक्याची मॉलिश करायची, केसांची मस्त, आणि मस्तपैकी चोपून चापून अशी छान अशी वेणी घालायची. तर हे बघा, छान पद्धतीने मी वेणी घातली. आता ह्या वेणीवरनं ना खूप मोठे मोठे कांड व्हायचे. ज्यावेळेस मी म्हणजे माझं लग्न वगैरे झालं नव्हतं तेव्हा मला वेणी जमत नसायची आणि मी माझ्या बहिणीच्या पुढं किंवा मम्मीच्या पुढं जाऊन बसायची वेणी घालण्यासाठी. पण त्या काय घालत नसायच्या, त्यांची त्यांची कामं असायची आणि त्या म्हणायच्या नंतर घालतो नंतर घालतो. कितीतरी वेळा अशीच केस मोकळी सोडून माझी, म्हणजे खूप वेळा माझं असं झालं आहे की म्हणजे कितीतरी वेळा असेच केस मोकळी सोडून किंवा त्याच्यावरनं वेणी घालण्यावरनं भांडण वगैरे. तर चला, आज काहीसं ते माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुमच्यासोबत सांगितलं. त्याच्यानंतर ना पिलूसोबत थोडीशी ॲक्टिव्हिटी खेळत होते. त्याचा व्यायाम पण होईल आणि थोडंसं त्याच्यासोबत खेळणं पण होईल म्हणून ना मस्त असं आमचं चाललं होतं दोघांचं. तर साबणं वगैरे असं छान उंच लावलं होतं एका एक, आणि माझं पिलू ना छान असं व्यायाम करत होतं. तर आता थोडंसं याच्यासोबत खेळलं की नाही मस्त असा तो छान फ्रेश होतो आणि म्हणजे त्याचं माइंड थोडंसं चेंज होतं. खाली वगैरे पाठवलं ना तर मुलांमध्ये जाऊन चुकीच्या गोष्टी शिकण्यापेक्षा ना तर घरातच मी असं काहीतरी थोड्याफार ॲक्टिव्हिटी घेत असते. आणि नाही जमलं तर सरळ आम्ही त्याला ग्राउंडला घेऊन जात असतो. कारण की जास्त कोणाच्यात मी पाठवत पण नाही त्याला, आणि मला ती कटकटी पण नको आहे. आणि भांडलं त्यांनी भांडलं असल्या कटकटीच नको. त्याच्यापेक्षा आपलं घर भलं आणि आपण भलं, हा एकमेव साधा सिंपल पर्याय मला तर आवडतो. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना छान असा मी ना गहू वाळायला घातलं होते मी आणि पिलूने. आणि मस्तपैकी पिलूसुद्धा माझी मदत करत होता. तो खाली चाळण आणायला गेला होता. मला एक पाहिजे होते चाळण म्हणून मी त्याला खालून दुसरी एक आणायला लावली चाळण. म्हणून तो खाली गेला होता चाळण आणायला, गहू चाळायची ज्यामध्ये आपण वड्या वगैरे शिजवतो ना तशा टाईपची. म्हटलं आता ऊन पडले तर चाळून वगैरे छान घेऊया. एकदाच नीट वगैरे करून ठेवलं का परत दळण करायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. म्हणून मी एकदाच सगळ्या गोष्टी करून घेते. त्याच्यामुळं काय होतं माहिती का, आपली पण कामं काय गडबडीच्या वेळेस आपल्याला गहू नीट करायला टाईम नसतो. त्यामुळं ते आता करून ठेवलं का नाही सगळी कामं एकदम व्यवस्थित होतात. आणि एवढं काही खडं वगैरे काय नव्हतं त्याच्यामध्ये, फक्त थोडेफार असतील तर मी म्हणलं चेक करावं. छान होते गव्हाची पोटी, म्हणजे पोतं छान मस्तपैकीचं होतं. मला वाटतं काहीतरी जय गणेश का काहीतरी असं काहीतरी त्या गव्हाचं नाव होतं, पण मस्त होतं. कधी कधी आम्ही देवास गोल्डचा आणतो, नाहीतर नाही आवडलं दुसरा कुठला तर महालक्ष्मीचा गहू आहे, तो पण खूप छान असा आहे. 47 रुपये किलो काहीतरी असा पडतो, तर तो आणतो आम्ही. पण आता ह्यावेळेस गणेशचा गहू आणला आहे आम्ही, आणि त्यामुळं मस्त आहे हा पण गहू. तर म्हणलं चला नीट वगैरे करून घेऊया. आता नीटही करून म्हणजे मी छान असं पसरून दिलं होतं. त्याच्यानंतर घरातली कामंही केली आणि मग म्हणलं आता चाळून घेऊया थोड्या वेळानं, कारण आबाळ यायचं जायचं यायचं जायचं. त्याच्यामुळे म्हणलं कधी अचानक आला पाऊस तर माझी परत पंचायत व्हायला नको, म्हणून मी आणि पिलूनी चाळायला घेतलं आणि चाळत चाळतच ते एका ह्याच्यामध्ये पण ठेवून दिलं, पोत्यामध्ये. कारण की आता आहे की नाही, धान्य आणले खरं, परंतु धान्य ठेवायचं लय वांद आहे. कारण इथून पुढं पाऊस येतो आणि ते पोत्यामध्ये ठेवल्यावर ना त्याला म्हणजे खूप असं पोत्याचं हे होऊन जातं नाही का, आपण फरशी पुसताना म्हणा कशामुळे ते वल्लं लागलं का आतमधलं धान्य थोडंसं चिंबक चिंबक होऊन जातं. त्याच्यापेक्षा न्यायला स्टीलच्या किंवा गावाकडं जसं आपण म्हणतो काय म्हणतात त्याला, गावाकडं कणगी असते ना तशा पद्धतीनं जर असतील ना कणग्या तर खूप भारी वाटतं म्हणजे ठेवायला वगैरे गहू. आणि ते उन्हामुळं म्हणजे वडून बाहेर आणलं तर तापतं पण उन्हानं, ते खाली ओतायची गरज वगैरे लागत नाही आणि म्हशीकडं वगैरे काही लागत नाहीत. तर हे सगळं काम झाल्यानंतर ना पप्पांना ना दुपारी छान असं स्नॅक्स आणायला लावलं होतं. पिलूनी मस्तपैकी भेळ, त्याला आवडती भेळ म्हणून आणि मला आवडते दहीपुरी म्हणून मी दहीपुरी आणायला लावली होती. आणि यांनी त्यांच्यासाठी रगडा आणला होता. असं तिघांचं आमचं चाललं होतं. आणि इथं काहीच आमचं खायची तोंडाची मिठी चालली होती. तर आता एवढं सगळं काम झाल्यानंतर ना आम्ही सगळी
तर धान्य तर वाळून झालं आणि धान्य ठेवायसाठी काही नव्हतं म्हणून हे ना छान असं मोठं पार्सल आलं होतं. अचानक हे पार्सल आलेलं मला माहीत नव्हतं ह्यांनी कधी बुक केले ते. त्यांचा फोन आला की मला जाऊन पार्सल घेऊन ये, म्हणून मी आणि पिलू बघांना हे पार्सल घेऊन आलो. आता हे पार्सल आले पण हे पिलूला खोलल्याशिवाय चैन नाही पडणार आणि खोलायचं काम हे आमच्या पिलूकडंच असतं. तर हे बघा मस्तपैकी असं धान्य ठेवायसाठी त्यांनी छान असं नाही एक टिप टाईपच आहे. मला वाटलं पण नव्हतं एवढं छान येईल. अगोदर आम्ही ना आपण फुल काय म्हणतात फुलमंडई का काय ते काका हलवायच्या त्या लाईनला पाठीमागच्या म्हणजे ती भांडी वगैरे नाहीत का मोठी गल्ली आहे भांड्यांची, त्या गल्लीला गेलतो. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी पत्र्याचे एकदम असं किराणाच्या दुकानामध्ये असते ना तशामध्ये दाखवलं होतं, पण ते काय आवडलं नाही आम्हाला, एकदम पातळ पत्रा होता म्हणून हे मागवलं आम्ही. तर खूप छान असं होतं, हे उंच पण होतं, सेम आपला टीप असतो ना पाणी ठेवायचा तशा पद्धतीचं होतं, मस्त असं होतं. याला दोन्ही बाजूला धरायला कड्या होत्या आणि वरती झाकणाला सुद्धा कडी होती. तर म्हणलं ठीक आहे असू द्या, धान्य ठेवण्यासाठी हे मस्त आहे आणि छान आहे. झाकण पण एकदम छान होतं, याची उंची वगैरे मस्त होती. एवढं पण जाड नव्हतं, थोडंसं हलकंच होतं पण छान होतं. म्हणजे आपण जर भाड्याच्या घरात वगैरे राहत असाल ना तर हे ठेवण्यासाठी धान्य ठेवण्यासाठी खूप मस्त आहे. त्याच्यामुळं आम्ही हे मागवलं. त्याच्यामध्ये धान्य 50 किलो बसतं असं त्यांनी सांगितले. आता ही 30 किलोची एक गोणी होती ती तर मी ओतली तरी म्हणजे जागा स्पेस शिल्लक होती. तर मला वाटते बसेल यामध्ये 50 किलो, कारण अजून भरपूर पेस रिकामी होती. तर बघू आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही गहू घेईल ना तेव्हा मी बरोबर 50 किलो गहू घेईन आणि तेव्हा बघू आपण बसतं की नाही. पण खूप छान होतं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता याची क्वालिटी वगैरे कशी आहे. तर असा काहीसा आमचा दिवस होता पूर्ण. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील सबस्क्राईब करायला किंवा तुम्ही सुद्धा सपोर्ट करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर लगेचच प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.